श्री शंकर गीता अध्याय 10. दिव्य तेजात महाराज दिसत, रुद्राक्षांच्या माळा रुळत, गळ्यात सर्पराज सळसळत वंदन केले साष्टांग. महाराज मजकडे पाहात, सर्पराजही मज अवलोकत, दोघांच्याही दृष्टीत दिसला आशीर्वाद मज. अण्णासाहेब थोरात यांना साईबाबांच्या रूपात महाराज नगरला दर्शन देत, धन्यता त्यांना वाटली. महाराजांच्या फोटोस अण्णा सातपुते नैवेद्य दाखवीत. जेव्हा नैवेद्याची शिते चिकटत महाराजांच्या मुखास, तेव्हाच सातपुते जेवत. समाधीनंतरची ही कथा असत. आपण होऊन शिते चिकटत, भाव जैसा तो पावे. पानसरे समाधी मठात राहत. दृष्टांतात महाराज त्यांना म्हणत, समाधीजवळ एक विवर असत, त्यातून आत येई तू. माझ्या डोक्याला समाधीत एक वीट आहे लागत, ती करावी व्यवस्थित. विवरातून परत जा, बुजवू नकोस ते विवर. पानसरेंनी केला विचार, अगदी लहान असे विवर कैसे जाता येईल. आज्ञा शिरसावंद्य मानून आत गेले विवरातून. वीट डोक्यास चिकटली असून काढून नीट बसविली. महाराजांचा देह भव्य, अगदी तेजपुंज दिव्य, अगाध महाराजांचे कर्तव्य. सुगंध अगदी दरवळला. नुकतीच पूजा केलेली दिसत, गुलाब पुष्पे अगदी टवटवीत. उदबत्त्यांचा घमघमाट सुटत. प्रत्यक्ष सर्व पाहिले. पानसरे तसेच विवरातून बाहेर आनंदून येऊन समाधीत जे आले दिसून सर्व त्यांनी सांगितले. तात्या सहस्त्रबुद्धे मुंबईचे. महाराजांनी त्यांना नेले गिरणारवर. महाराज म्हणाले, 3 दिवस थांब इथे. सकाळ संध्याकाळ चहा घे, मूठभर शेंगदाणे दुपारी खावे. ऐसे सांगून महाराज बदले. येईन 3 दिवसांनी. 3 महिन्यांनी महाराज आले. तात्यांना घेऊन वरती गेले. एक शिळा काढण्यास सांगितले. प्रचंड शिळा होती ती. गुरु आज्ञा प्रमाण मानून तात्या सरकावती हात लावून शिळा सरकता आली दिसून एक गुहा विस्तीर्ण. गुहेत दोघेही उतरले. महाराज तात्यांना म्हणाले, कोणी काही तुझं विचारले उत्तर देऊ नको मुळी. गुहेत दोघेही शिरले. महाराज मागे, तात्या पुढे चालले. एक महान सत्पुरुष दिसले, उच्च आसनस्थ तपस्वी. तात्यांना पाहता ते विचारत, कोण तू, का इथे येत. तात्या अगदी स्तब्ध असत. मागे महाराज दिसले त्या. महात्मा महाराजास म्हणत, मागे आपले हिमालयात 250 वर्षापूर्वी होत दर्शन, नंतर आजच. महाराज गाणगापूरला गेले. पुजाऱ्यास ब्राह्मणेतर वाटले. महाराजास त्यांनी हाकलून दिले. महाराज तेथून निघाले. रुद्रघाटावर महाराज बसले. निर्गुण पादुकांवर उपचार चालले. पूजा अभिषेक मंत्र सगळे पुजारी करू लागले. जे जे उपचार पादुकांवर, ते तसेच महाराजांच्या मस्तकावर येऊ लागले झरझर. घाटावर लोक पाहत. स्नान घातले पादुकास, स्नान झाले महाराजास. पंचामृत घालता पादुकास महाराज मस्तकी आले ते. मंत्र म्हणण्याच्या घाईत पुजाऱ्यांच्या हे लक्षात नाही येत. जेव्हा पुजारी फुले वाहत गडबडून गेले तेव्हा ते. निर्गुण पादुकांवर फूल वाहावे, ते ते लगेच गडप व्हावे. महाराज मस्तकी ते पडावे, ऐसे घडत चालले. काही पुजारी सोवळ्यात रुद्रघाटावरून पाणी आणत. महाराज मस्तकी फुले पडत पाहून चकित जाहले. जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात इतर पुजाऱ्यांना ते सांगत, रुद्रघाटावर एक माणूस बसत दिसतो भिकाऱ्यासारखा. परी त्याच्या डोक्यावरती फुले सारखी पडताती. सर्व पुजारी चकित होती. जाऊन त्यांनी पाहिले. ज्याला आपण हाकलून देत तोच हा माणूस असत. जे जे आपण उपचार करत पूजा फुले वाहिली केले निर्गुण पादुकांवरती, ते आले याच्या मस्तकावरती. पुजारी सर्व ओशाळती शरण आले महाराजा. निर्गुण पादुकांचे घेण्या दर्शन, सोवळ्याचे कडक बंधन. निर्गुण पादुकांचे स्पर्श दर्शन कोणाला होत नसेच. ऐसे असताना गाणगापुरात एकदा महाराज अण्णा थोरात निर्गुण पादुकांवर डोके टेकवीत स्पर्श दर्शन घेतले. सोलापूरच्या जनार्दन बुवाला महाराज घेऊन गेले कुरवपुराला. रात्री झोपून पहाटेला दोघे बाहेर निघाले. एके ठिकाणी दार बंद दिसले. महाराजांनी लाथेने ते उघडले. दोघेही आत शिरले.
गुहा होती तिथेच. आत देव्हारा होता गुहेत, त्यावर जनार्दन बुवास बसवीत. महाराज त्याच्या मुस्काडीत मारत, समाधी लागे जनार्दना. पुन्हा मुस्काडात मारून जनार्दन बुवांची समाधी उतरून त्या जागेकडे बोट करून महाराज त्यांना म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभ या कुरवपूर क्षेत्रात येथेच ध्यानस्थ बसत. ध्यानस्थ बसण्याची जागाही मुक्त करण्यास बालगंधर्वाला मी आलो सोलापुराला. गंधर्व सोडून जनार्दन बुवाला धरले. महाराज म्हणाले, साक्षात्कारी देवी भक्त पंढरपूरकर मनोहरपंत. ओंकारनाथ भस्मे यांना सांगत आज सोलापुरात शुभराय महाराजांच्या मठात एक महान सत्पुरुष येत. दोघे त्यांच्या दर्शनास जात. मनोहरपंत म्हणाले, भस्मे हे शंकर महाराज असत. तुमचे जीवनमान असेपर्यंत जेव्हा जेव्हा महाराज भेटत तेव्हा नमस्कार करावा. फक्त त्यांना नमस्कार करा, काही मागू नका, यांना देऊ नका काही त्यांना. समर्थ आहेत महाराज. महाराज व्यासपीठावर बसत, दोन्ही चरणे जोडून असत. भस्मे चरणांवर मस्तक ठेवत आनंदून गेले ते. चरणांचा स्पर्श होता क्षणी दिव्य आनंद झाला झणी. उजवा हात महाराजांनी उगारला लगेच भस्मे यांच्या पाठीत. महाराज धपका मारीत, पान कुटून देण्यास सांगत. भस्मे पान कुटीत. भस्मे पान तंबाखू देत रोज येण्यास महाराज सांगत. हेच पहिले दर्शन असत महाराजांचे भस्मेंना. महाराजांनी मारता धपका, भस्मेंना कळाला परमार्थाचा भपका. उजव्या हाताचा मिळता सबका, परमार्थद्वार उघडले. भस्मे रोज मठात येत, महाराजांचे दर्शन घेत. पान कुटून तंबाखू देत, चरण सेवा करीत. भस्मे यांचे कापड दुकान. मुंबईस हुंडी लिहून 2000 रुपयांची हुंडी असून रक्कम काही जमेना. घातले महाराजांच्या कानावर. गुलबर्ग्या पलीकडे भागीदार त्यांच्याकडे भस्मे जात सत्वर. व्यवस्था झाली रकमेची. भस्मे रक्कम घेऊन निघाले. उरुसामुळे वाहन न मिळे. भस्मे चालत निघाले. वेळ होती रात्रीची. चोरांची भीती फार असत. तेवढ्यात एक गृहस्थ येत. उंच घोंगडी काठी असत. भस्म्या संगे चालला. भस्मे अगदी घाबरत. चोर असावा हा निश्चित. तो सुपारी पान त्यांना देत राजकारण भस्मे बोलत. बरेच अंतर सोबत करून तो गृहस्थ गेला निघून. भस्मे गाडीने येऊन महाराजांना भेटले. भस्मे यांना महाराज म्हणती, खास तुझ्या सोबतीसाठी मी पांडुरंगास पाठविले करी काठी, अंगी घोंगडी उंच तो. त्याला पाहून घाबरलास, त्याला चोर समजलास, राजकारण बोललास, नावही त्याचे न विचारले. पान सुपारी दिली तुला, त्या माझ्या पांडुरंगाला तू चोर समजला, रागात म्हणाले महाराज. भस्मे यांना खून पटली. महाराजांची चरणे धरली. क्षमा करावी, चूक झाली. चरणी मस्तक ठेवले. ज्यांच्या संरक्षणास ज्यांनी पाठविले पांडुरंगास, या तिघांच्या अधिकारास तिघेच जाणू शकोत. रामभाऊ कोराड मास्तर एकदा महाराजा म्हणत, आज बादलीभर दारू तुम्ही पीत, शोभते का तुम्हाहे? महाराज शिव्या देत मास्तरास, मी दारू प्यालो म्हणतोस, माझ्या मुखाचा घेई वास. तोंड त्यांनी उघडले. महाराजांच्या मुखातून गुलाबपुष्पांचा सुगंध छान सर्वत्र गेला दरवळून. कोराड झाले चकित. 50 सिगरेट डब्यात असत. महाराज एक शिलगावत. तिच्यावरच साऱ्या ओढीत डबाच लागे प्रतिवेळी. कित्येक डबे दिवसात. महाराज सहज करती फस्त. अंगारा म्हणून ती राख देत. कामे होत लोकांची. महाराज भस्मे महाराजांना बोलावीत. महाराज त्यांच्या दुकानी जात. द्राक्षे आणण्या मुनिमा सांगत. चहा किती आणू विचारले. 22 कप महाराज म्हणत. महाराज 2 द्राक्षे घेत. तोच दर्शना 20 लोक येत. चहा दिला सर्वांना. द्राक्षे प्रसाद देण्यास सांगता द्राक्षे दिली सर्वांस. चहा द्राक्षे सर्वा मिळत. लीलाच महाराजांचीही. सन 1946 महानवरात्र अष्टमी असत. महाराज तुळजापूरला जात. सोलापूर भक्त समवेत. प्रचंड गर्दी मंदिरात. भस्मे राजेशाही थाटात. हट जाव ऐसे ओरडत. लोक सरकले बाजूला. भस्मे आणि महाराज देवीच्या गाभाऱ्यात जात. वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषेत महाराज देवीशी बोलले. दोघेही
तेथून बाहेर येत आले मागील दरवाजात. घोडा होना महाराज म्हणत भस्मे वाकले लगेच. भस्मे यांच्या पाठीवरती महाराज ऐटीत पहा बसती. भस्मे घोड्यासारखे धावती महाराजांना घेऊन. भारतीबुवांच्या मठात देवीच्या पलंगापर्यंत वाऱ्यासारखे भस्मे जात. इतर भक्त मग आलेच. तेथे कोणी भोपी नसत. दरवाजा खोलो महाराज म्हणत. भस्मे चौकटीसह दरवाजा काढत पलंगावर बसले महाराज. मधुबुवास समोर बसवून त्यांची उजवी करंगळी कापून महाराजांनी रक्त काढून आपल्या भाळी लावले. महाराज भस्मे निघाले. घोडा महाराज पुन्हा बदले. भस्मे पुन्हा घोडा झाले. महाराज पाठीवर बैसले. दरवाजा काढला. भोप्यास कळले. तलवारी घेऊन ते मारणे आले. इतर भक्त त्यांना म्हणाले काढणारा गेला पुढेच. तशाच स्थितीत महाराजांसह देवीस प्रदक्षिणा घालून साऱ्या पायऱ्या वेगाने चढून रस्त्यावरती थांबले. दादा फुलारी यांच्या पाठीवर महाराज बसले. नंतर त्रस्त फुलारी झाले फार महाराजांच्या ओझ्याने. तेथेच भोप्याच्या खोलीत हे सर्व उतरले असत. त्या खोलीत सर्व जात महाराज समचरण बैसले. महाराजांच्या चरणावरती भस्मे मस्तक टेकवती. अष्टभाव त्यांची जागृत होती. ब्रह्मानंदात मग्न ते. जेवणे उरकून घेण्यास महाराज सांगत इतरांस. भस्मे भानावरती येत बसले महाराजांसमोर. महाराज मोठ्याने म्हणाले हिंदुस्तान हिंदूंना दिले, पाकिस्तान यवनांना दिले. आवेशात बोलले. महाराजांचे हे भाकीत 1 वर्षांनी खरे ठरत. हिंदुस्तान पाकिस्तान होत. भारत ऐसा दुभंगला. दुसऱ्या दिवशी तुळजापूरहून भस्मे महाराजांना भरवून सर्वांची भोजने होऊन मोटारीतून परतले. महाराज बसत मोटारीत. भस्मे यांना समोर बसवत. महाराज त्यांचा फेटा काढीत चरणे मस्तकी ठेवली. दोन्ही चरणे महाराजांनी भस्मेंच्या मस्तकावर ठेवून भस्मे गेले रंगुनी. चरणस्पर्श होताच महानंदाचा तो क्षण, ज्याची त्यालाच याची जाण. महाराजांनी दिव्यखाण भस्मे यांना दिलीच. भस्मे यांच्या डोक्यावर महाराजांची चरणकमले सुंदर दिसू लागली. स्पष्ट मनोहर शिक्कामोर्तब जाहले. यवन सत्पुरुष महिबूब एकदा महाराजांची गाठ पडत. महाराज त्याला खडसावत, धंदा मांडला काय तू? एवढ्याचसाठी का तू जन्मला? महिबूब अगदी ओशाळला. पुन्हा सोलापुरात कधी न दिसला. काही सत्पुरुष असेही. देवस्थळे महाराजांचे भक्त. त्यांच्या अंगात महाराज येत. महापौर राजाराम बुलबुल एकदा गेले भेटण्या. देवस्थळेंना जेव्हा संचार होत, शरीर त्यांचे लाकडा समान बनत. अगदी शंकर महाराजच दिसत. प्रत्यक्ष बुलबुल पाहत. देवस्थळे संचारात बुलबुलाशी तेलुगूत बोलत. संचार संपता बुलबुल वदत, तुम्हाला तेलुगू येते का? देवस्थळे त्यांना सांगत, तेलुगू मला मुळी न कळत. संचारात तेलुगू कसे बोलत? संचारात वदती महाराज. एकदा भोर येथे कारखान्यास जमीन विकत घेण्यास बुलबुल, खासदार गंगाधर कुचन, रामकृष्ण बेतमंत्री हे मोटारीने चालले असत. पद्मावतीजवळ पुण्यात मोटार चालली वेगात. तेव्हा बुलबुल म्हणाले, महाराजांची समाधी इथे, आपण दर्शन घेऊन जाऊ सारे. येताना पाहू. दोघे बदले. मोटार चालली जोरात. समाधीच्या मठासमोर बंद पडली मोटार. ड्रायव्हर निष्णात असे फार. चोख मशिनरी सर्वही. ड्रायव्हरने प्रयत्न केले नाना. मोटार चालू होईना. आणण्या मेकॅनिकाला. ड्रायव्हर गेला गावात. दोघांना बुलबुल म्हणत, मोटार दुरुस्त होईपर्यंत दर्शन घेऊन येऊ परत. आले समाधी मठात. मठात समाधीस लागून महाराजांची मूर्ती असून यांच्या मुखात सिगरेट पेटवून ठेवलेली दिसत असेल. बुलबुल पाहत दर्शन घेऊन धूर निघे सिगरेटमधून. तसाच महाराजांच्या नाकातून धूर निघे स्पष्ट दिसे. दृश्य हे तिघांनीही पाहिले. चकित झाले. दर्शन घेतले. ड्रायव्हर आला. मोटारीत बसले. मोटार सुरू झालीच. मेकॅनिक मुळी न मिळत. दर्शनासाठीच मोटार थांबत. दर्शनाने फायदा होत आणखी एक तयांना. भोरची जमीन विकत मिळत अत्यंत अल्प किमतीत. महाराज दर्शनाचा हा प्रभाव असत, ऐसे बुलबुल सांगत. महाराजांच्या चरणांवर
टेकवून भावे मम शिर, दशमाध्याय मनोहर पूर्ण येथे जाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री शंकर महाराज चरणार्पणमस्तु.